मी स्किल पैसा जॉईन केले, पण माझी अर्निंग कधी सुरू होणार आहे, मला कधी पैसे भेटणार आहे. सो नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आजचा टॉपिक काय आहे हे तुम्हाला समजलाच असेल. आजचा टॉपिक आहे की स्किल पैसा जॉईन केल्यानंतर तुम्हाला कधी अर्निंग स्टार्ट होते आणि तुम्ही कधी पैसे कमवायला सुरू करता. सो मी हॉनेस्टली आणि प्रॅक्टिकली सगळ्यांना उत्तर देणार आहे. मी नेहमी सांगते, जोपर्यंत तुम्ही लर्निंग माइंडसेटनं येणार नाही तोपर्यंत तुमचं काहीही होणार नाही. सो लर्निंग माइंडसेट इज मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्ही पहिले शिकण्यावर भर द्या, ट्रेनिंग सिस्टीमवर भर द्या, ग्रोथवर भर द्या. कारण की एकाच दिवशी कोणीही MBBS डॉक्टर बनत नाहीये ना. माझ्या मेडिकल क्षेत्रामध्ये मी स्वतः सांगते की मी स्वतः BHMS स्टुडंट आहे आणि मला पण 5.5 वर्ष द्यावे लागणार आहे, इंटर्नशिप करावी लागणार आहे. तेव्हा कुठे मी काहीतरी करणार आणि कुठे क्लिनिक टाकणार आहे. सो मी या 5.5 वर्षामध्ये काहीतरी फायनान्शियल फ्रीडम करण्यासाठी स्वतः काहीतरी स्किल शिकते का, हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि जर माझ्याकडे कोणती स्किल नसेल तर माझ्याकडे कोणत्याही माझ्या डिग्रीचा फायदा नाहीये. त्यामुळे कोणती पण असू दे, स्किल इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि स्किलमध्ये कसं असतं माहिती का, आता प्रत्येक गोष्टीमध्ये समजा डॉक्टर जरी असेल तर त्याला पेशंट सोबत कसं कम्युनिकेट करायचं हे पण म्हणजे सगळं आलं पाहिजे. ऑब्झर्वेशन कसं असतं हे सगळं त्याला आलं पाहिजे. तशा गोष्टी स्किलमध्ये असतात. आणि स्किल्स नेमकं मी त्याच्यामध्ये बोलते, पण आजची जी स्किल्स आहेत ते डिजिटल स्किल्स आहेत. डिजिटल स्किल्समध्ये भरपूर गोष्टी आल्या. आता डिजिटल स्किल्स म्हणजे काय, सगळे म्हणतात डिजिटल स्किल्स शिका, डिजिटल स्किल्स शिका, पण प्रॉपर वे कोणीही सांगत नाही. सो आज मी तुम्हाला सांगणार आहे की स्किल पैसा हे ई-लर्निंग प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये तुम्हाला डिजिटल स्किल्स शिकवल्या जातात. जसे की स्टॉक मार्केट असेल, अफिलिएट मार्केटिंग असेल, ब्लॉगिंग असेल, प्रत्येक गोष्टीचे डिजिटल स्किल्समध्ये येतं. आणि हे जे ई-लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये तुम्ही जे पण कोर्सेस करणार आहे, कोर्सेसचे सर्टिफिकेट पण तुम्हाला दिले जातात. आणि ट्रेनिंग केल्यानंतर तुम्ही हळूहळू ग्रो होता. कम्युनिकेशन स्किल, पर्सनल डेव्हलपमेंट या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये बिल्डअप होतात. त्यानंतर काय, आता समजा हे प्रॉपर तुम्ही केलं ना, स्टेप बाय स्टेप ई-लर्निंग सगळं काही केलं तुम्ही. आता पुढे काय करायचं, पुढे तुम्ही पेशन्स ठेवा, स्वतः कंटेंट क्रिएट करा. तर कंटेंट क्रिएशनमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी येतात. आता कंटेंट क्रिएशन 30 डेजचं तुम्ही कंटिन्युअसली करा. खरं सांगते, खूप प्रोग्रेस होणार आहे. एक तर स्वतःची ब्रँडिंग होते आणि लीड्स पण जनरेट होतात. कारण की जोपर्यंत तुम्ही स्वतःचे व्हिडिओ बनवणार नाही तोपर्यंत तुमच्यावर कोणी ट्रस्ट ठेवणार नाही. कारण की तुम्ही कोण आहात नेमकं. कोणीही पैसा कमवतो तो मेहनतीनं कमवतो, आणि जो कोर्स घेणार आहे तो कोर्सचे पैसे देण्यासाठी तुम्ही पण तशी योग्यता असली पाहिजे तुमच्यामध्ये की तू खरंच बाबा हे माणूस आहे बाबा जे आपल्याला गाईड करेल, जे आपल्याला पुढे नेऊ शकतं. सो तुम्ही पण तशी काबिलियत ठेवा, स्वतःला इम्प्रूव्ह करा, स्वतःमध्ये खूप साऱ्या गोष्टी अशा प्रोडक्टिव्ह बनवा. तेव्हाच कुठेतरी लोक तुमच्यावर ट्रस्ट ठेवतील. कारण की अफिलिएट मार्केटिंग इट्स नॉट जोक, इट्स नॉट चेन सिस्टीम. अफिलिएट मार्केटिंग इट्स ओनली अँड ओनली कम्युनिकेशन स्किल, जो की तुम्ही स्वतः ट्रस्ट बिल्ड करणार आहात. कारण की कोणताही बिझनेस चालतो, पण हे बघा, कोणत्याही कंपनीला कोणी नकार देत नाही. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही जर तुमच्यावर विश्वास ठेवत नसाल तर ते दुसरे कशा ठेवतील हे लक्षात घ्या. कारण की मी म्हणजे प्रथमतः मी पहिल्यांदा सांगते, तुम्ही जर तुमच्यावर विश्वास नसेल ना स्वतःचा तर तुम्ही कुठेही ग्रो होणार नाही. खरंच खूप इम्पॉर्टंट आहे सेल्फ बिलीफ. खरं सांगते, जोपर्यंत स्वतःवर विश्वास नाही तोपर्यंत तुम्ही पुढे नाही जाणार आहे. सो स्वतःवर विश्वास ठेवा. नेहमीप्रमाणे जे पण तुम्ही करताय ना, काहीतरी वेगळं करताय. आणि मी खरं सांगते, जर तुम्ही काहीतरी वेगळं करताय ना तर विरोधक तर खूप येणार आहेत. भरपूर सारे अपोजिशन्स तुमच्या पुढे येणार आहेत, खूप सारे रिजेक्शन्स येणार आहेत, तुम्हाला मागे खेचणार आहेत सगळेजण. असं म्हणतात ना, समोर जाणाऱ्याला कसं मागे खेचतात तसं तुम्हाला सुद्धा होणार आहे. पण त्यासाठी पेशन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. कारण की सगळेजण सारखे नसतात. काही जण खूप चांगले असतात जे तुम्हाला सपोर्ट पण करतील. आणि मला खरंच खूप सपोर्ट सिस्टीम भेटलेलं आहे, तुमच्या सगळ्यांचं प्रेम भेटलेलं आहे. आणि माझे सबस्क्रायबर्स पण खूप चांगले आहेत जे मला प्रोत्साहित करतात. सो तुम्ही पण जेव्हा पण मला सबस्क्राईब करताना खरंच कमेंटमध्ये गुड असं काहीतरी टाकत जा आणि मला खूप छान वाटेल. आणि अशाच माहितीसाठी जर तुम्हाला पाहिजे असतील की नेमकं काय काय आहे स्किल पैसामध्ये, जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर नक्की मला कमेंटमध्ये टाका, सबस्क्राईब करा. अशी पूर्ण डिटेल्स तुम्हाला भेटत जातील. आता ई-लर्निंग, आता अर्निंग कशी होते, जोपर्यंत तुम्ही प्रमोट करणार नाही. जे रेडीमेड तुमच्याकडे जे पॅकेजेस दिले जातात, जसे की गोल्ड असेल, प्लॅटिनम असेल, डायमंड, सफायर, हे सगळे जे पॅकेजेस आहेत त्यामध्ये पूर्णपणे डिजिटल स्किल्स शिकवले जातात. ते तुम्हाला प्रमोट करायचे. मी तुम्हाला सांगितले मागच्या व्हिडिओमध्ये की पॅकेजेस कोणते कोणते, डिजिटल स्किल्स कोणते कोणते शिकवले जातात कोणत्या पॅकेजमध्ये, आणि ते सेल केल्यानंतर किती कमिशन भेटतं ते पण मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. सो इथे फक्त प्रमोशन वर्क करायचं, प्लस इथे इन्फ्लुएन्सर मार्केटिंग करू शकता आणि कंटेंट क्रिएशन पण करू शकता.
जसे की इन्फ्लुएन्सर मार्केटिंग म्हणजे काय, तुम्ही युट्यूबवर व्हिडिओज बनवून सुद्धा पैसे कमवू शकता. आता मला सांगा, मी तुम्हाला काहीतरी सांगतेय तर याचं मी 5 मिनिटांमध्ये काही ना काही जनरेट करतेय, हे महत्वाचं आहे. आणि कंटेंट क्रिएशन व्हिडिओज मी जे इन्स्टावर बनवते त्याचे पण मला काही ना काही बोनस भेटणार आहे, म्हणून मी करतेय. कोणीही निस्वार्थ नसतो, जीवनामध्ये निस्वार्थ लोक आहेत, पण काही ना काही त्याच्या मागे स्वार्थ हे असतोच. त्यामुळे बी केअरफुल राहा. खरंच काही वाटत असेल तर मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तुम्ही मला जे पण क्वेश्चन असतील विचारू शकता. डिजिटल मार्केटिंगमध्ये स्किल पैसा फ्रॉड नाहीये, लिगल डॉक्युमेंट सुद्धा आहेत याचे. जर तुम्हाला पाहिजे असतील तर मला तुम्ही मेसेज करा हाय म्हणून, मी तुम्हाला सांगेल. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी धन्यवाद.